संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथे रविवारी रात्री धक्कादायक चोरीची घटना घडली असून 2 महिन्यांच्या बाळासह घरात एकट्या असलेल्या डॉक्टर महिलेला चाकूचा धाक दाखवत अज्ञात 2 चोरट्यांनी तब्बल 6,19,000 रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे बोटा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत प्रियंका राहुल जाधव, हल्ली राहणार बोटा, तालुका संगमनेर, मूळ राहणार कात्रज, पुणे यांनी घारगाव पोलिसात फिर्याद दिली आहे। त्या पुणे येथील सुश्रुत हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत। प्रसूतीनंतर गेल्या 2 महिन्यांपासून त्या आपल्या माहेरी बोटा येथे आईकडे राहत होत्या। मी प्रियंका जाधव, साधारण 17 तारखेला 17 मे रोजी आमच्या घरी साधारण 9:30 ते 9:45च्या दरम्यान चोरी झाली। मी इथेच बेडवरती बसलेली होते। दार ढकललेलं होतं। 2 अननोन व्यक्ती एक समोरून चाकू घेऊनच डिरेक्टली आतमध्ये आला। त्यावरून त्यांच्या हावभावावरनं आणि ओव्हरऑल पेहरावावरनं मला कळालं की हे चोरच आहेत। ते एक जण चाकू घेऊन डिरेक्टली आला आणि त्याने मला चाकू असा दाखवला। त्यावरनं कळालं की ते चोर आहेत आणि त्यानंतर एक दुसरा जो होता त्याने घरातली उचकपाचक केली आणि घरातले काही आमचे दागिने बेडरूममधले चोरून नेले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवार दिनांक 17 मे रोजी रात्री 9:30च्या सुमारास प्रियंका जाधव या 2 महिन्यांच्या बाळासह घरात एकट्या होत्या। त्यावेळी त्यांची आई मंगला फटांगरे या दूध आणण्यासाठी बाहेर गेल्या होत्या, तर भाऊ प्रथमेश फटांगरे हा कामानिमित्त आळेफाटा येथे गेला होता। याच संधीचा फायदा घेत 2 अज्ञात इसमांनी घराचा दरवाजा जबरदस्तीने ढकलून घरात प्रवेश केला। यातील एका चोरट्याने प्रियंका जाधव यांना चाकूचा धाक दाखवत हातातील सोन्याची अंगठी काढून देण्यास भाग पाडले, तर दुसरा चोरटा घरातील दुसऱ्या खोलीत जाऊन कपाट व इतर साहित्याची उचकापाचक करत मेकअप आरशामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला। या चोरीमध्ये 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 25 ग्रॅमची सोन्याची बांगडी, 40 ग्रॅमचे सोन्याची चैन तसेच प्रत्येकी 6 ग्रॅम वजनाच्या 3 सोन्याच्या अंगठ्या व 3,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 6,19,000 रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे। माझे नाव प्रथमेश पांडुरंग फटांगरे। आम्ही बोट्यामध्येच राहतो। गेले म्हणजे लहानपणापासून इथंच राहतोय। जसं आम्ही इथं या घरात आलो तसं आत्तापर्यंत कधी काही प्रॉब्लेम नव्हता, परंतु 2020च्या दरम्यान आमची पहिल्यांदा सर्वात आधी मोटरसायकल चोरीला गेली। तिचाही काही तपास नाही झालेला। ती आम्हाला नंतर फॉरेस्टमार्फतच कळवण्यात आलं की इथं अशी मोटरसायकल पडलेली आहे। त्यानंतर 2023मध्ये पहाटे 4:30च्या दरम्यान आमची चोरी झाली होती। त्यावेळेसही काही तपास झालेला नाही। पोलिसांमार्फत आम्हाला काहीच कळवण्यात आलेलं नाही। त्यावेळेसही आम्हाला म्हणजे काही त्याचं नंतर काही कळवलंच नाही। तर त्यावेळेस देखील असंच 2 जण हत्यार घेऊन आले होते आणि आईच्या गळ्यातलं सोनं आणि अंगठी वगैरे घेऊन पळून गेले। त्यावेळेसही 3-3.5 तोळ्याचं नुकसान झालेलं आहे आमचं, परंतु त्याचा काहीच तपास नाही लागलेला। त्यावेळेसही ते असेच मी त्यांच्या मागं पळत आलो तर इकडं या रोडने खाली पळत गेले होते। आणि आत्ताही त्या दिवशी 17 तारखेला जेव्हा 9:30च्या सुमारास ही चोरी झाली, 8:45च्या दरम्यान मी घरातून बाहेर गेलेलो होतो। साधारण 9:15 ते 9:25च्या दरम्यान मम्मी फक्त दूध आणायला इथंच गल्लीत गेली होती। तेवढ्या वेळात बहीण एकटीच असताना, तिच्या 2 महिन्याच्या बाळासोबत ती घरात असताना ही घटना घडलेली। यावेळेस पण चाकू घेऊन तिला चाकूचा धाक दाखवून दुसरा जण सगळं बाकीचं उचकपाचक करून घरातलं बरंच सोनं घेऊन गेलेत। त्यामध्ये माझी गळ्यातील चैन, 3 तोळ्याची गळ्यातली चैन होती, 2 अंगठ्या होत्या, त्यामध्ये डायमंड पण होते, म्हणजे सोन्या आणि डायमंडच्या अशा 2 अंगठ्या होत्या माझ्या। परत आईची बांगडी होती सोन्याची आणि अजून एक अंगठी होती तिची। एवढं सगळं त्या आतमधून बेडरूममधून ड्रेसिंग टेबलमधून चोरून घेऊन गेलेत। यावेळेस देखील 9:30च्या सुमारास जेव्हा ही सगळी घटना घडली तर गल्लीमध्ये सगळे लोक बसलेले होते बाहेर। उन्हाळा असल्यामुळे सर्वजण घराच्या बाहेरच बसलेले होते। तर एवढ्या लवकर ही घटना घडते आणि त्यामुळं आमची घारगाव पोलिसांकडे हीच मागणी आहे का यावेळेस तरी कसून तपास झाला पाहिजे आणि आम्हाला या गुन्हेगारांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि आम्हाला याचा शोध लावून दिला पाहिजे। 17 तारखेला जी घटना घडली
त्या घटनेच्या वेळेस माझी 2 महिन्याची डिलिव्हरी झालेली मुलगी घरात तिच्या बाळासह बेडवर बसलेली होती बाळाला शांत करण्यासाठी आणि मी फक्त 15-20 मिनटं बाहेर दूध आणण्यासाठी गेले आणि तेवढ्याच वेळात ही घटना घडली. तर वारंवार अशा घटना घडतात. तर यानंतर तर आमच्या जीवालाच धोका आहे. आम्हाला असं वाटतं प्रत्येक वेळेस जेव्हा चोर आले का तेव्हा त्यांच्या हातामध्ये ते हत्यार बंदच असतात आणि असाच कसला तरी धाक दाखवून अगदी कानाच्या तिथं डोक्याच्या तिथं कुठेही हत्यार धरतात आणि हत्याराचा वारसुद्धा करू शकतात. मागच्या वेळेस जेव्हा 2023-24ला झाली आमची घटना त्यावेळेससुद्धा मला हत्यारांनी मारलं होतं. त्यांनी मी मुलाला आवाज देत होते म्हणून आवाज करू नको म्हणून. आणि असं वारंवार घडतं तर एखाद्या दिवशी समजा आमच्याकडे द्यायला काही नसेल तर प्रतिकार करून ते आम्हाला कुठून देणार आम्ही त्यांना ज्यावेळेस नसेल. पुन्हाही अशी घटना घडू शकते. ते जर असे वारंवार येत आहेत तर एकाच घरी एवढ्या वेळ चोरी होऊ शकत नाही. तर आमच्यावर कुणीतरी असं पाळत ठेवून कुणीतरी असं करतं. मी प्राथमिक शिक्षिका आहे त्यामुळं म्हणजे या जगात काही मीच एकटी नाही या गावामध्ये शिक्षिका की दोघं नोकरीला. असा प्रॉब्लेम व्हायला नाही पाहिजे. तर आमची तर काय कोणाशी अशी दुश्मनी नाही आहे वैयक्तिक. मग अशी घटना का घडते यापुढं तर आमच्या जीवाला सुद्धा धोका राहील. मग आम्ही काय करायचं. त्यामुळं आमची पोलिसांना विनंती घारगाव पोलिसांना की या घटनेचा कसून तपास झाला पाहिजे आणि शोध लागलाच पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झालीच पाहिजे. त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. विशेष म्हणजे याच घरात सुमारे 2 वर्षापूर्वीही चोरीची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 अज्ञात इसमांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा.